बीएमसी चुनाव बेहद ही नजदीक है। जल्दी तारीखों का ऐलान भी कर दिया जाएगा। ऐसे में हाल ही में हुए बेस्ट बस कर्मचारी चुनाव ने सभी का ध्यान अपनी ओर खींचा है, जिसमें पहली बार उद्धव ठाकरे और राज ठाकरे गठबंधन में चुनाव लड़ रहे थे। इससे आने वाले बीएमसी चुनाव में ठाकरे ब्रदर्स का शक्ति प्रदर्शन भी माना जा रहा था, लेकिन इस चुनाव में दोनों ही भाइयों को करारी हार का सामना करना पड़ा। ठाकरे गठबंधन अपना खाता भी इस चुनाव में नहीं खोल पाई। ऐसे में अब लोगों के मन में सवाल उठ रहा है कि क्या इस बेस्ट बस चुनाव के चलते दोनों भाइयों के बीच दूरियां बढ़ेंगी। गठबंधन को लेकर आदित्य ठाकरे ने इस पर सफाई दी है। उन्होंने कहा कि ये चुनाव मात्र एक ट्रायल था। तो तसा खेळण्यात आला, नियोजन पुढे मागे झालं असेल तिथे तशी अंतर्गत जे काही थोडे फेरबदल होतील ते होतीलच पुढे, पण मुख्य गोष्ट म्हणजे ही ठराविक एका युनियनसाठी होतं। जो जनतेचा कल आहे, जो महाराष्ट्राचा कल आहे, मुंबईचा कल आहे, तो आपल्याला लवकरच दिसेल की ताकद दोन पक्ष एकत्र येण्याची, दोन भाऊ एकत्र येण्याची। एवढं हेडलाईन आणि एवढं सोशल मीडियावर चाललेलं आहे, कारण ज्यांनी हेडलाईन किंवा ज्यांनी सोशल मीडियावर चालवलं त्यांनी धसका तर घेतला। ट्रायल बॉल होता, आता खरं जेव्हा वहीं अब इसी पर भाजपा नेता नितेश राणे ने भी तंज कसा है। उन्होंने कहा कि अगर ट्रायल बॉल ही फेल रहा तो यही परिणाम पूरे गेम में होने वाला है, यानी बीएमसी चुनाव ठाकरे बंधु नहीं जीत सकते। ट्रायल बॉल मध्ये अगर तू नापास झालास तर मॅच तर हरल्याच जमा आहे, एक लक्षात घे। ती पतपेढीची निवडणूक अगर जिंकले असते ना तर चौका चौकार नाचून दाखवलं असतं आम्हाला, म्याव 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 करत। म्हणून आता त्या मराठी माणसांनी तुम्हाला नाकारलं, ते पण बॅलेट पेपरवर नाकारलं, एक लक्षात घ्या। मुंबईतला मराठी माणूस, महाराष्ट्रातला मराठी माणूस हा आमच्या देवाभाऊवरच विश्वास ठेवतो, हे त्याच्यावर परत एकदा बीएसटीच्या पतपेढीच्या निमित्ताने शिक्कामोर्तब झालेला। वही बीएमसी की बात करें तो शिंदे गुट नेता प्रताप सरनाईक ने साफ कह दिया है कि इस बार का चुनाव सिर्फ महायुति जीतेगी। बीएमसी में सिर्फ और सिर्फ महायुति का ही महापौर बैठेगा। उन्होंने कहा कि अगर लोगों को ठाकरे बंधुओं को अपनाना ही होता तो दोनों भाई इतनी बुरी तरीके से नहीं हारते। साथ ही उन्होंने ये भी आरोप लगाया कि 25 साल की सत्ता होने के बाद भी उद्धव गुट ने आम जनता के लिए कुछ नहीं किया। 25 वर्ष तुमच्या हातामध्ये सत्ता होती, सत्ता असताना तुमची बेस्टची युनियन सुद्धा तुमच्या हातामध्ये गेली अनेक वर्षापासून होती। तुम्ही कधीही बेस्टच्या कर्मचाऱ्यांना न्याय देऊ शकला नाहीत, मुंबईकरांना न्याय देऊ शकला नाहीत। लोक नाराज आहेत आणि शेवटी विकास कामं करण्यामध्ये माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि त्याचबरोबर दोन्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादा पवार पायाची भिंगरी लावून दिवस रात्र मेहनत करत असतात। महायुती जी आमची आहे त्या महायुतीवर लोकांचा विश्वास आहे आणि महायुतीच्या माध्यमातून येणाऱ्या महापालिकेच्या सर्व महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला यश आमचं